धन्यवाद प्रसाद सर. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की सर्वाधिक मताधिक्याचं आजवर सर्वात विक्रम मोडणार असल्याचं विधान जे आहे ते रोहित पवारांनी केलंय. सुनेत्रा पवारांना 97% मतं मिळतील असंही रोहित पवारांनी आता बोलताना सांगितलंय. सर्वाधिक मताधिक्याचे आजवरचे सर्वच्या सर्व विक्रम मोडीत निघणार आहेत असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आमदार रोहित पवारांनी हा विश्वास जो आहे तो व्यक्त केलाय. बारामतीचा पोटनिवडणुकीचा निकाल सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. मात्र सुनेत्रा पवारांना 97% मतं मिळाली असल्याचा दावा सुद्धा रोहित पवारांनी केला. मला असं वाटतं की 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि चुकून 3% हे विरोधात ते जाऊ शकतं. मतदान होण्याच्या दिवशी जर मतदानाचा टक्का अजून जरा थोडासा वाढला असता तर या देशामध्ये आतापर्यंत जे काही लीड होतं एखाद्या व्यक्तीचं, असं लीड हे तोडून सुनेत्रा काकींचं नक्कीच रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं असतं. पण अजून काही पुढे वेळ आहे, नक्कीच त्या रेकॉर्ड तोडतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याचे आजवरचे सर्वच्या सर्व विक्रम मोडीत निघणार आहेत असं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं. आपण चर्चा पुढे सुरू ठेवूयात प्रसाद सर. धन्यवाद सिद्धेश. रोहित पवारांना थोडंसं आपल्याला याबाबत जागरूक करावं लागेल, जागृतही करावं लागेल की ही पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीतल्या मतदानाची आकडेवारी ही सर्वसाधारण निवडणुकीतल्या आकडेवारीशी करता येत नाही. पण ठीक आहे, रोहित पवारांचा दावा आहे तो.